नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाची अशी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. या योजनेअंतर्गत 7.5 HP पर्यंतच्या सर्व शेतीपंप धारक शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये मोठा दिलासा मिळाला असून ही वीज मोफत कशी मिळणार, यासाठी कोण पात्र आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी काय करायला हवं, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. आणि अशाच नवीन सरकारी योजना सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर या योजनेत बघा आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. सर्वात महत्वाचं पुढे सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग, वीज बिलासाठी मोठी सवलत. शेतकरी वाचला तर देश वाचेल. आता याच्यामध्ये ज्या योजनेचा परिचय आहे, तो योजनेचा परिचय देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी आणि वीज बिलाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे शाश्वत शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा वाढ करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. आता पुढे त्यांनी योजनेची जी मुख्य वैशिष्ट्ये आहेत ती सांगितलेली आहेत. आता मुख्य वैशिष्ट्यमध्ये त्यांनी सांगितले वीज सवलत. वीज सवलतीमध्ये सांगितलेलं आहे की कृषी वीज पंपाच्या बिलात मोठी आणि थेट सवलत प्रदान केली जाते. आर्थिक दिलासा. आर्थिक दिलासामध्ये शेतकऱ्यांमध्ये होणारे मासिक वीज बिलाचे ओझे लक्षणीयरित्या कमी करणे, हे त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि पुढे त्यांनी सांगितलेले व्याज माफी. थकीत बिलाच्या व्याजात सवलत देऊन शेतकऱ्यांच्या थकबाकीला मुक्त करणे. म्हणजे काय राहतं, की विजाची जी सवलत असते ती तुम्हाला डायरेक्ट आहे ती प्रदान केलेली आहे आणि आर्थिक दिलासा म्हणजे शेतकऱ्यांना जे दर महिन्याला बिल भरावं लागत होतं, तर त्या बिलामध्ये डायरेक्ट कमी केलंय म्हणजे बंदच केलंय असं म्हटलं तरी चालेल. आणि व्याज कमी म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याचं जर बिल जास्त थकीत असेल, तर त्याला जे काही व्याज होतं ते पण यांनी माफ केलेलं आहे. आता ह्याच्यामुळे आपल्याला नेमके आर्थिक फायदे काय होतात? तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की आर्थिक सक्षमीकरण हेच शाश्वत शेतीचे सूत्र आहे. सर्वात प्रथम त्यांनी सांगितले विजेच्या दरात भरीव कपात. त्यानंतर सांगितलेले थेट सरकारी अनुदानाचा लाभ आणि शेवटी सांगितले शेतीसाठी खर्च कमी आणि नफा जास्त. अशा पद्धतीचे आर्थिक आर्थिक फायदे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. आता जे योजनेची वैशिष्ट्ये आहेत, आर्थिक फायदे आहेत किंवा परिचय आहे हा झाला. पण पात्रतेचे निकष काय आहेत? पात्रता कशाच्या बेसिसवरती ठरणार आहे? तर सर्वात प्रथम त्यांनी सांगितलेलं आहे, की तो व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी किंवा शेतकरी असावा, बंधनकारक आहे. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे, की स्वतःच्या नावावर अधिकृत वीज जोडणी आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच्या नावावरती लाईट बिल असणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ शेती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या वीज पंपासाठीच पात्र असतात. म्हणजे बरेचसे लोकं घरासाठी पण त्याचा उपयोग करतात. तर त्याचा उपयोग घरासाठी न होता फक्त शेती कामासाठीच झाला पाहिजे. आता याच्यामध्ये पात्रतेचे निकष झाले. अपात्रतेच्या निकषामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की व्यावसायिक किंवा औद्योगिक वापरासाठी वीज घेणारे ग्राहक नसावेत. योजनेच्या अटी व नियमांचे वारंवार उल्लंघन करणारा वापरकर्ता हा सुद्धा अपात्रतेचा निकष ठरू शकतो. आणि शेवटी सांगितले अनधिकृत वीज जोडणारी वापर करणारे शेतकरी म्हणजे आकडा टाकून जे शेतकरी वापरतात त्यांना सुद्धा ते सुद्धा शेतकरी जे आहेत ते अपात्र होणार आहेत. आता पुढे सांगितले त्यांनी आवश्यक कागदपत्रे. आवश्यक कागदपत्रांमध्ये बघा त्यांनी सांगितलेलं आहे सर्वात महत्त्वाचं लागतं ते म्हणजे आधार कार्ड. दुसरं लागतं ते म्हणजे 7/12 उतारा, वीज बिलाची प्रत म्हणजे तुमचं लाईट बिल आणि बँक पासबुक. तुमच्या नावे जे असणारं बँक पासबुक आहे ते बँक पासबुक आपल्याला तिथे लागणार आहे. अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? तर अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये बघा, महावितरणाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यायची आपल्याला. त्याच्यानंतर तुमच्या जवळच्या वीज केंद्रावर एम-एस-ई-डी-सी-एल ऑफिसला संपर्क साधला तरी तुमचा अर्ज भरण्याची पद्धत होणार आहे. आणि तिसरी पद्धत आहे महावितरणाच्या मोबाईल ॲपवरून ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि चौथी पद्धत त्यांनी सांगितलेली आहे, आवश्यक पत्रे स्कॅन करून पोर्टलवरती अपलोड करायची आहेत. म्हणजे एकतर तुम्ही जी काही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, त्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या किंवा एम-एस-सी-डी-सी-एलचं जे महावितरणाचं जे ऑफिस असतं, त्याच्या डायरेक्ट तिथं ऑफिसमध्ये जावा किंवा महावितरणाचं जे मोबाईल ॲप आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही जे काही आहे तो अर्ज करू शकता. आणि जी काही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत, ती डायरेक्ट स्कॅन करून तुम्ही पोर्टलवरती भरू शकता. ह्याच्याबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो, की आमचे जे छोटे-मोठे अपडेट असतात, ते छोटे-मोठे अपडेट आम्ही पाठवण्यासाठी एक छोटा ग्रुप ओपन केलाय. तो एकदम फ्री आहे.
व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही ग्रुप आहेत. ते दोन्ही ग्रुप तुम्ही जॉइन करून ठेवा. त्याच्याबरोबर WhatsAppचा आमचा चॅनलही आहे. तो पण फ्री आहे. तोही जॉइन करून ठेवा. म्हणजे ज्या अपडेट असतात, ज्या अपडेट आम्ही तुम्हाला व्हिडिओद्वारे नाही सांगू शकत, त्या अपडेट आम्ही WhatsAppद्वारे तुम्हाला डायरेक्ट कळवू शकतो. त्याबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा. अर्ज करताना जर काही अडचणी आल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.